माझी वहिनी माझ्या भावाच्या रूममध्ये झोपत नव्हती. जर एखाद्या रात्री ती माझ्या भावाच्या रूममध्ये झोपली तर दुसऱ्या दिवशी सकाळी ती रडतच बाहेर यायची. एके दिवशी माझी वहिनी झोपली होती तेव्हा मी वहिनीची साडी नेसून माझ्या भावाच्या रूममध्ये गेली. त्यानंतर माझ्या भावाने मला त्याची बायको समजून माझ्यासोबत जे केलं ते ऐकून तर तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. मी जेव्हा सकाळी झोपेतून उठली तेव्हा माझी वहिनी हमसून हमसून रडत असताना मला दिसली. ती तिच्या पलंगाजवळ बसून रडत होती. मी माझ्या आईवडिलांना कधीच बघितलं नव्हतं, कारण माझा जन्म झाल्यानंतर मी 3 वर्षाची होती तेव्हा माझे आईवडील दोघेही एका कार ॲक्सिडेंटमध्ये मारले गेले होते. त्यामुळे जेव्हा पण मी माझ्या वहिनीला रडताना बघायची तेव्हा माझं मन खूप तडफडायचं. परंतु इच्छा असूनसुद्धा मी तिला काहीच विचारू शकत नव्हती. माझ्या वहिनीची सतत अशीच अवस्था व्हायची. काही दिवसांनी मी माझ्या वहिनीला एकदा विचारलं होतं की तुम्ही दादाच्या रूममधून बाहेर येऊन इतकं का रडत असता. वहिनी जेव्हा पण माझ्या भावाच्या रूममधून बाहेर यायची वहिनीची अवस्था खूप विचित्र झालेली असायची. त्यांचे ते विचकलेले केस आणि ते जुने फाटलेले कपडे, वहिनीचा असा अवतार जणू त्यांची लाचारी सिद्ध करत होता. हे सगळं काही 1 वर्षापासून चालू झालं होतं. मला जसजसं कळू लागलं होतं माझ्यासमोर सर्व काही आश्चर्यकारक घडत होतं. माझ्यामध्ये हे जे काही घडत आहे ते जाणून घेण्याची तीव्र इच्छा उत्पन्न झाली होती. मला जाणून घ्यायचं होतं की माझा भाऊ रोज रात्री माझ्या वहिनीसोबत काय करतो. या प्रश्नाने मी खूप अस्वस्थ झाली होती. मी आता 15 वर्षाची झाली होती आणि मला आता सर्व काही खूप चांगल्या प्रकारे समजू लागलं होतं. वहिनीचा तो रडका चेहरा मला तिची मजबुरी दर्शवायचा. परंतु आश्चर्याची गोष्ट तर ही होती की जेव्हा वहिनी रूममधून बाहेर यायची तेव्हा ती रडत असलेली दिसायची आणि जेव्हा माझा भाऊ रूममधून बाहेर यायचा तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर खूप प्रसन्नता आणि हास्य असायचं. एवढंच नाही तर माझा भाऊ आनंदाने गाणं गुणगुणत खूप खुश होऊन बाहेर यायचा. आणि वहिनीची अवस्था अशी असायची की वहिनी दादाच्या रूममधून बाहेर येताच नंतर पुन्हा दादाच्या समोर जायला खूप घाबरायची. एवढंच नाही तर माझी वहिनी माझ्या दादाचा नाश्ता मला द्यायला लावायची आणि स्वतः म्हणजे किचनमधली सगळी कामं आवरायची. तिच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहायचे. जेव्हा तिला अश्रू अनावर व्हायचे तेव्हा ती स्वतःला किचनमध्ये किंवा बाथरूममध्ये कोंडून घ्यायची. वहिनीची अशी अवस्था बघून मला तिची खूप दया यायची. मी आता 11वीत शिकत होती. माझ्या दादाला नाश्ता दिल्यानंतर मी कॉलेजला घरून निघून जायची. परंतु माझ्या डोक्यामध्ये सतत माझ्या वहिनीचाच विचार असायचा. मी माझ्या दादाला कधीच टेन्शनमध्ये किंवा अस्वस्थ पाहिलं नव्हतं. तो नेहमी खुश आणि आनंदी राहायचा. तो खूप आनंदाने नाश्ता करायचा आणि त्याचा चेहरासुद्धा खूप प्रसन्न दिसायचा. परंतु वहिनीला बघून असं वाटायचं की तिला कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकतं. नाश्ता बनवताना मी वहिनीला थरथर कापताना पाहिलं होतं. माझं मन तर करायचं की मी वहिनीला विचारावं की रात्री माझा दादा तुमच्यासोबत असं काय करत असतो ज्यामुळे तुमची इतकी वाईट अवस्था होते. परंतु माझ्या भावाचं नाव घेताच माझ्या वहिनीच्या चेहऱ्यावर एक भीती पसरलेली दिसायची. माझी वहिनी रोज रात्री माझ्या भावाच्या रूममध्ये झोपायला जात नसायची. ती तर माझ्यासोबत माझ्या रूममध्ये झोपायची. कधीकधी मी जबरदस्तीने वहिनीला दादाच्या रूममध्ये पाठवून द्यायची. माझी वहिनी न जाण्यासाठी खूप प्रयत्न करायची, पण माझा भाऊ माझ्या वहिनीचं काहीच ऐकत नसायचा. माझा भाऊ माझ्या वहिनीला इतका प्रेमाने बोलायचा की ऐकणाऱ्याला खूप आश्चर्य वाटायचं. परंतु मला खूप चांगल्या प्रकारे माहीत होतं माझा भाऊ वहिनीला त्यांच्या रूममध्ये जाऊन नक्कीच तिच्यासोबत काहीतरी चुकीचं काम करत असतो. कोणत्याही मुलीचं रडणं, तिला अशा अवस्थेत बघणं खूप मुश्किल काम आहे आणि माझीसुद्धा अशीच अवस्था झाली होती. मी तर ना अभ्यासावर लक्ष देऊ शकत होती, नाही घरात माझं लक्ष लागत होतं. मला तर वहिनीला दादाच्या रूममध्ये जाऊच द्यायचं नव्हतं, पण मी माझ्या भावाला नाही म्हणू शकत नव्हती. माझा भाऊ तर लोकांसमोर माझ्या वहिनीसोबत खूप प्रेमाने बोलायचा. घरातल्या वातावरणामुळे मी अशा प्रकारे टेन्शनमध्ये आली होती की मी कॉलेजमधल्या सर्व पेपरमध्ये फेल झाली होती. मी दादाला आणि वहिनीला माझ्या रिझल्टबद्दल काहीच सांगितलं नाही. परंतु माझ्या मैत्रिणीला खूप आश्चर्य वाटत होतं, कारण मी अभ्यासात खूप हुशार होती. ती सारखं मला विचारू लागली की तू कोणत्या प्रॉब्लेममध्ये आहेस का. मी माझ्या मैत्रिणीला माझ्या वहिनी आणि दादाबद्दल सांगितलं.
तुझा भाऊ इंग्लिश पिक्चर बघत नाही ना? पायलने अचानक हा प्रश्न मला विचारला. मी हैराण होऊन तिच्याकडे बघू लागली. पिक्चरचा आणि याचा काय संबंध होता? ती खूप विचित्र नजरेने माझ्याकडे बघत होती. मला तिचं काहीच बोलणं समजलं नव्हतं. तिने लगेच विषय बदलला, परंतु माझी संशयाची सुई तिच्या बोलण्यावर अडकली होती. मला प्रश्न पडला होता की पायलने मला हा प्रश्न का विचारला असेल. मी जेव्हा परत घरी गेली तेव्हा माझ्या वहिनीचा चुलत भाऊ प्रथमेश आला होता. ते कधी कधी दुपारी आमच्या घरी यायचे. माझी वहिनी आणि प्रथमेश लहानपणापासूनचे खूप चांगले मित्र होते. माझी वहिनी मला सांगायची की लहानपणी ते दोघे एकमेकांसोबतच खेळायचे. त्यानंतर प्रथमेश अमेरिकेला निघून गेले आणि माझ्या वहिनीचं माझ्या भावासोबत लग्न झालं. आणि काही वर्षा अगोदरच कदाचित सर्व काही ठीक होतं, नाहीतरी मी तेव्हा लहान आणि नाबालिक होती. परंतु मला आता माझ्या वहिनीची अवस्था खूप चांगल्या प्रकारे समजू लागली होती. मला समजलं होतं की माझा भाऊ एक चांगला व्यक्ती नाही. तो माझ्या वहिनीला खूप तकलीफ देतो आणि या गोष्टीनेच माझ्या मनात माझ्या भावाबद्दल तिरस्कार निर्माण झाला होता. प्रथमेश सोबत माझी सुद्धा खूप चांगली मैत्री होती. ते गेल्या वर्षापासून भारतात परत आले होते आणि वहिनीला भेटण्यासाठी कधी कधी ते घरी येत होते. पण माझ्या वहिनीला प्रथमेश घरी आलेलं चांगलं वाटत नव्हतं. प्रथमेश गेल्यानंतर वहिनी म्हणायची की जर तुझ्या भावाला समजलं की मला प्रथमेश भेटायला आला होता तर ते माझ्यासोबत खूप वाईट करतील. मी वहिनीला समजावायचे की यातलं दादाला काहीच कळणार नाही. माझा भाऊ सकाळीच कामावर निघून जायचा आणि संध्याकाळी घरी यायचा. मला तर प्रथमेश खूप चांगला व्यक्ती वाटायचा. तो सतत आमच्या घरी यायचा आणि वहिनीचा मूड चांगला करून निघून जायचा. तो येताना माझ्यासाठी खूप साऱ्या वस्तू घेऊन यायचा. माझ्या भावाची पगार इतकी कमी होती की त्यामध्ये घर भागवणं सुद्धा खूप मुश्किल होतं. संध्याकाळी मी माझं आणि वहिनीचं अंथरूण केलं आणि डोळे बंद करून वहिनीजवळ झोपली. थोड्या वेळानंतर माझा भाऊ माझ्या रूममध्ये आला. मी माझ्या वहिनीसोबत झोपली होती. माझा भाऊ वहिनीला त्याच्यासोबत येण्यासाठी म्हणू लागला. तेव्हा माझ्या वहिनीने हळू आवाजात माझ्या भावासोबत जायला नकार दिला. मी डोळे उघडले नव्हते. मला ऐकायचं होतं की माझा भाऊ माझ्या वहिनीला काय म्हणतो. थोड्या वेळाने भाऊ माझ्या वहिनीला म्हणाला, तू माझ्यासोबत चल, मी तुला मुळीच त्रास देणार नाही, मी तुला वचन देतो. माझ्या भावाचा आवाज माझ्या कानी पडला. त्याच्या आवाजात खूप प्रेम भरलेलं होतं. माझ्या वहिनीने पुन्हा एकदा नकार दिला. ती म्हणाली, मला तुमच्यासोबत यायचं नाही, तुम्ही नेहमी असंच म्हणता. तुम्हाला आता विचार करायला पाहिजे की तुमची बहीण आता मोठी झाली आहे. ती मला आता प्रश्न विचारू लागली आहे, पण तुम्हाला तर या गोष्टीचा काहीच फरक पडत नाही. माझ्या वहिनीने हळू आवाजात माझ्या भावाला उत्तर दिलं. माझ्या भावाने वहिनीला जबरदस्तीने हाताला धरून उठवलं आणि त्याच्यासोबत घेऊन गेला. मला खूप भीती वाटू लागली होती. माझा भाऊ वहिनीसोबत काय करत होता कोणास ठाऊक. आणि माझी मैत्रीण पायल, ती इंग्लिश पिक्चरची गोष्टसुद्धा माझ्या डोक्यात घुमत होती. 2 तास होऊन गेले होते, परंतु वहिनी अजूनसुद्धा परत आली नव्हती. मी पाणी पिण्यासाठी रूममधून बाहेर आली आणि किचनमध्ये गेली. थोड्याच वेळाने माझी वहिनी माझ्या मागे मागे आली. मी एक नजर वहिनीवर टाकली. तिचे केस विचकलेले होते. ज्या गोष्टीने मला धक्का बसला होता ती गोष्ट म्हणजे माझ्या वहिनीच्या साडीचा पदर फाटला होता. माझ्या वहिनीला माझ्या नजरेतला खोलपणा जाणवला होता. माझ्या वहिनीने लगेच पदर गुंडाळून घेतला. माझ्या समोरच वहिनीने सकाळी चांगली साडी घातली होती. मग अचानक वहिनीच्या साडीचा पदर कसा काय फाटला? माझ्या वहिनीने मला विचारलं की तू इतक्या रात्रीपर्यंत का जागत आहेस? मी खोटं कारण सांगितलं की मी पाणी पिण्यासाठी आली होती. माझी वहिनी परत माझ्या रूममध्ये आली. मी झोपण्यासाठी डोळे बंद केले, परंतु मला माझ्या वहिनीचा रडण्याचा आवाज येत होता. माझं मन करत होतं की मी उठून माझ्या वहिनीला समजावं आणि मनात आलेल्या सर्व प्रश्नांना वाचा फोडावी, परंतु मी माझ्या जागी निश्चित पडून होती. माझा भाऊ सकाळी सकाळी रूममधून अशा प्रकारे तयार होऊन बाहेर पडला होता जणू तो एखादा हिरोच आहे. माझ्या भावाची पगार कमी होती, परंतु माझा भाऊ नेहमी खुश खुश राहायचा, खूप आनंदी राहायचा आणि कामावर असं काही तयार होऊन जायचा जणू तो एखाद्या कंपनीचा मालक आहे. मी माझ्या भावावर नजर टाकली. आज सुद्धा त्याच्याबद्दल माझ्या मनात तिरस्कारच होता. माझ्या भावासमोर नाश्ता ठेवून मी कॉलेजला निघून गेली. कॉलेजमध्ये पूर्ण दिवस
माझ्या डोळ्यासमोर माझ्या वहिनीचा फाटलेल्या साडीचा पदरच दिसत होता. जेव्हा मी कॉलेजमधून आली तेव्हा मला प्रथमेश भेटले. मला बघताच प्रथमेशने गाडी थांबवली आणि मला त्यांच्या गाडीत बसवण्यासाठी सांगितलं. मी मागचा पुढचा काहीच विचार न करता त्यांच्या गाडीत बसली. प्रथमेश खूप निरखून माझ्याकडे बघू लागला आणि म्हणू लागला की तुला काही प्रॉब्लेम आहे का? तू इतकी उदास का दिसत आहेस? मी इतकी भावूक झाली होती की मी त्याला सर्व काही सांगितलं. माझं बोलणं ऐकून प्रथमेश म्हणू लागला, तुला माहीत नाही का तुझा भाऊ एक चांगला व्यक्ती नाही? तू तुझ्या वहिनीची तुझ्या भावापासून सुटका का करत नाहीस? कधीपर्यंत तू आणि तुझी वहिनी तुझ्या भावाचा जाच सहन करत बसणार आहात? प्रथमेशने खूपच काळजीने मला हा सल्ला दिला होता. प्रथमेशच्या तोंडून हे ऐकून मला खूप मोठा धक्का बसला होता. मी तर माझ्या भावाला सोडून देण्याचा विचार सुद्धा करू शकत नव्हती. माझा भाऊ माझ्यासोबत कधीच मोठ्या आवाजात बोलला नाही. मग मी माझ्या भावाला एक वाईट व्यक्ती कसं काय म्हणू शकत होती? मला तर हे माहीत नव्हतं की बंद दरवाजा आड वहिनी आणि माझ्या दादामध्ये काय होत होतं. प्रथमेशचं बोलणं ऐकून मी विचारात हरवून गेली होती. खूप विचार केल्यानंतर सुद्धा मला माझ्या भावाबद्दल असं काहीच आठवत नव्हतं ज्यामुळे मी माझ्या भावाला तो वाईट आहे असा करार देऊ शकेल. परंतु माझ्या वहिनीच्या डोळ्यातले अश्रू माझ्या भावाचा वाईटपणा सिद्ध करत होते. प्रथमेश मला कॉलेजमधून घरी घेऊन आला आणि स्वतःसुद्धा आत आला. वहिनी आमच्या दोघांना बघून खूप खुश झाली होती. ती लगेच आमच्यासाठी जेवायला ताट करू लागली. मी खूप जास्त थकली होती त्यामुळे मी झोपण्यासाठी माझ्या रूममध्ये गेली आणि प्रथमेश वहिनीजवळ बसला. मला झोप येत नव्हती. मी प्रथमेशच्या बोलण्याचा विचार करत होती. माझ्या वहिनीला माझ्या भावाच्या रूममध्ये जाऊन 3 दिवस झाले होते. गेल्या 3 दिवसापासून माझी वहिनी माझ्या रूममध्ये माझ्यासोबत झोपत होती. माझी वहिनी जेव्हा माझ्याजवळ असायची तेव्हा ती खूपच चांगली आणि निश्चिंत राहायची. माझ्या भावाचं वागणं तर नेहमी एकसारखंच राहायचं. ज्या दिवशी तो माझ्या वहिनीला त्याच्या रूममध्ये घेऊन जायचा त्या दिवशी तो रोजच्यापेक्षा खूप जास्त खुश असायचा. 4थ्या दिवशी माझा भाऊ पुन्हा एकदा वहिनीला रूममध्ये घेऊन गेला आणि मी मात्र पूर्ण रात्र बेचैन होऊन कूस बदलत राहिली. वहिनी जेव्हा सकाळी माझ्या भावाच्या रूममधून बाहेर आली तेव्हा तिला नीट चालताही येत नव्हतं. ती एका पायाने लंगडत लंगडत खूप मुश्किलने चालत होती. मी वहिनीला विचारलं की वहिनी तुझ्या पायाला काय झालं आहे? तेव्हा ती म्हणाली, तू छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष देत जाऊ नकोस. तू मन लावून तुझा अभ्यास कर. जर तुझा रिझल्ट चांगला आला नाही तर त्यासाठी सुद्धा तुझा भाऊ मलाच जबाबदार धरेल. वहिनीच्या डोळ्यातून अश्रू गळत होते. वहिनीचं बोलणं ऐकून मी नाश्ता बनवण्यासाठी किचनमध्ये गेली. वहिनीला नाश्ता दिल्यानंतर मी माझ्या भावाला नाश्ता देण्यासाठी गेली. माझा भाऊ अभ्यासाबद्दल मला विचारू लागला. माझा भाऊ इतक्या चांगल्या मला तर माझ्याशी बोलण्याचं खूप आश्चर्य वाटत होतं. माझा भाऊ कोणत्याच बाजूने तो वाईट आहे हे दिसून येत नव्हतं. परंतु घरात जी परिस्थिती होती ती ओरडून ओरडून सांगत होती की माझा भाऊ माझ्या वहिनीवर नक्कीच अत्याचार करत आहे. मी माझ्या भावाला नाश्ता देण्यासाठी गेली तेव्हा तो मला माझ्या अभ्यासाविषयी विचारत होता. मी माझ्या भावाला म्हटलं, मला वहिनीशिवाय झोप येत नाही आणि तू आज रात्री तिला तिच्या रूममध्ये बोलवू नकोस. माझं बोलणं ऐकून माझा भाऊ हसू लागला आणि तो म्हणू लागला, मी तर कधी कधीच तुझ्या वहिनीला माझ्या रूममध्ये बोलवून घेतो. माझा सुद्धा तुझ्या वहिनीवर अधिकार आहे आणि मी तिच्यावर खूप प्रेम करतो. माझ्या भावाचं असं बोलणं ऐकून माझं तर डोकंच फिरलं, कारण मला माझ्या भावाचं 2 तोंडी वागणं समजलं होतं. पण मी माझ्या भावाला उलटं उत्तर देण्याचा कधी विचारसुद्धा करू शकत नव्हती. त्यामुळे मी गुपचूप कॉलेजला निघून गेली. कॉलेजमधल्या शिक्षिका आम्हाला शिकवायच्या की कधी कधी पूर्ण सत्य जाणून घेतल्याशिवाय कोणताच निर्णय घेणे योग्य नाही. अर्धसत्य कधीही खतरनाक असतं आणि ते अर्धसत्य माणसाला बर्बाद करून टाकतं. माझ्या शिक्षिकेच्या अशा बोलण्याने माझे बरेचसे प्रश्न सुटले होते. मी आता ठरवलं होतं की पूर्ण सत्य जाणून घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि नंतर मी माझ्या वहिनीला माझ्या भावापासून मुक्ती मिळवून देईन. प्रथमेशनं मला वचन दिलं होतं की तो कसल्याही परिस्थितीत माझी मदत करण्यासाठी तयार आहे. माझी वहिनी माझ्यासारखीच होती. मी वयाने 17 वर्षाची होती, पण मी दिसायला आणि शरीराने मी बिलकुल माझ्या वहिनीसारखीच दिसत होती. दुसऱ्या रात्री मी माझ्या वहिनीच्या दुधामध्ये झोपेच्या गोळ्या मिसळल्या आणि तिला ते दूध प्यायला देऊन तिला झोपी घातलं आणि स्वतः वहिनीची साडी घालून माझ्या भावाच्या रूममध्ये गेली. माझ्या भावाच्या रूममध्ये एक नाईट बल्ब लावला होता, त्यामुळे रूममध्ये जरा अंधार असल्यामुळे
माझा भाऊ मला वहिनी समजत होता. मला बघताच तो म्हणू लागला, शीतल, हे माझं नशीब आहे की आज तू स्वतः तुझ्या पायाने माझ्या रूममध्ये आली आहेस. माझा भाऊ खूप आनंदाने माझ्या जवळ आला आणि माझ्या हाताला धरून मला त्याच्या जवळ बसवलं. माझ्या भावाच्या जवळ बसल्यानंतर माझं शरीर भीतीने थरथर कापत होतं. मला माहीत होतं की आता पुढे माझ्यासमोर काय होणार आहे, पण आज मला पूर्ण सत्य जाणून घ्यायचं होतं. माझा भाऊ खूप प्रेमाने म्हणू लागला, शीतल, आता अर्पिता तरुण होत चालली आहे. असं म्हणून तू माझ्यापासून दिवसेंदिवस दूर जात आहेस, म्हणून मला जबरदस्तीने तुला रूममध्ये बोलवावं लागतं. माझा पण तुझ्यावर अधिकार आहे. मला माहीत आहे की माझी बहीण आता तरुण होत आहे, पण ती इतकी लहानसुद्धा नाही आणि इतकी नासमजसुद्धा नाही की वहिनी आणि तिचा भाऊ एका रूममध्ये राहतात. तू पूर्ण दिवस काम करून थकून जातेस. आता आरामात माझ्याजवळ झोपून जा. तू माझ्याजवळ आल्यानंतर मला खूप आनंद होतो. रूममध्ये अंधार असल्यामुळे माझ्या भावाला माझा चेहरा दिसत नव्हता आणि माझ्या भावाने स्वतःच मला झोपवलं. त्यानंतर तोही माझ्याजवळ झोपला आणि हळूहळू माझ्या कानाजवळ बोलू लागला. माझा भाऊ म्हणत होता की त्याच्या उत्पन्नातील काही हिस्सा त्याने जमा करून ठेवला आहे, त्यातूनच तो माझं लग्न करणार आहे. त्यानंतर माझ्या भावाने जे काही म्हटलं ते ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझा भाऊ म्हणत होता की प्रथमेशने पुन्हा एकदा आपलं घर बघितलं आहे, परंतु शीतल, मी तुला सांगून ठेवतो की तो माणूस चांगला नाही आणि त्याची नियत सुद्धा चांगली नाही. अगोदर सुद्धा त्याने तुला बर्बाद करण्याचा एकदा प्रयत्न केला आहे आणि आता तर आपल्या घरी माझी एक तरुण बहीण आहे. त्यामुळे तू तुझ्या मर्यादा सांभाळून वाग. माझ्या भावाला अजून सुद्धा माहीत नव्हतं की मी त्याची बायको नसून मी त्याची बहीण आहे. माझा भाऊ खूप हळूहळू माझ्या केसांमध्ये त्याची बोटे फिरवत होता आणि काही वेळानंतर भावाला झोप लागली. मी खूप वेळ माझ्या भावाजवळ झोपली होती, परंतु माझा भाऊ तर खूप गाढ झोपी गेला होता. मी गुपचूप उठून रूमच्या बाहेर आली. माझ्या भावाने माझ्यासोबत असं काही केलं नव्हतं ज्यामुळे मला सत्य समजेल. प्रथमेश आणि माझ्या वहिनीबद्दल माझ्या मनात खूप सारे प्रश्न निर्माण झाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी माझा भाऊ रोजच्या सारखाच दिसत होता आणि त्याचा चेहरा असा दिसत होता जसा वहिनीसोबत रात्र घालवल्यानंतर दिसायचा. मी गुपचूप माझ्या भावाचा अंदाज घेत होती, पण मला त्याच्या वागण्यामध्ये काहीच बदल दिसत नव्हता. मी जेव्हा घरी आली तेव्हा मला घराबाहेर प्रथमेशची गाडी दिसली. मी जेव्हा कॉलेजमधून घरी यायची तेव्हा मी नेहमीच घरी वहिनीला आवाज देत यायची, पण मी आज घरात दबक्या पावलाने घुसली होती. वहिनी आणि प्रथमेश दोघं सोबत बसून बोलत होते. मी आली आहे हे त्यांना अजिबात समजलं नव्हतं. मी जे काही माझ्या कानाने ऐकलं ते ऐकून मी फार हादरून गेली होती. मी तर विचारसुद्धा करू शकत नव्हती की जे सत्य मला जाणून घ्यायचं होतं ते सत्य माझ्यासमोर अशा प्रकारे येईल आणि ते इतके भयानक असेल. माझी वहिनी प्रथमेशला हसून म्हणत होती की मी माझ्या नंदेच्या मनामध्ये तिच्या भावाबद्दल खूप तिरस्कार निर्माण केला आहे आणि आता तो दिवस दूर नाही ज्या दिवशी त्याची बहीण स्वतः तिच्या भावाच्या विरुद्ध उभी राहील. तिच्या भावाने तर जबरदस्तीने मला या नात्यामध्ये बांधून ठेवला आहे, पण मला आता मुक्त व्हायचं आहे. तो मला रूममध्ये घेऊन जातो आणि बोलत बोलतच झोपून जातो, पण जेव्हा मी बाहेर येते तेव्हा मी स्वतः माझा अवतार विचित्र करून घेते. मी अर्पिताच्या मनामध्ये खूप चांगल्या प्रकारे भीती बसवली आहे की तिचा भाऊ माझ्यावर अत्याचार करतो. एके दिवशी तर मी स्वतःच माझ्या साडीचा पदर फाडला. माझी तर इतकीच इच्छा आहे की मी जेव्हा तिच्या भावापासून मुक्त व्हायचं म्हणेल तेव्हा माझी नणंद माझ्या पाठीमागे ढाल बनून उभी राहील. त्यामुळे मला या घरातून निघणं खूप सोपं होईल. माझी नणंद तर जगाला माझ्यावर किती अत्याचार होत होते हेच सांगत बसेल आणि मी अर्पिताला घेऊन तुझ्या जीवनात येईल. प्रथमेश हसत हसत म्हणू लागला की मी अर्पिताला सुद्धा सांगितलं आहे की तुझ्या वहिनीला तुझ्या मदतीची गरज आहे आणि जेव्हा माझी मदत लागेल तेव्हा मी सुद्धा मदत करायला तयार आहे. माझी वहिनी प्रथमेशला म्हणू लागली की अगोदरसारखा तू मला धोका देऊ नकोस. अगोदर सुद्धा तू मला अर्ध्या वाटेत सोडून गेला होतास. त्यावेळेस माझ्या नवऱ्याने मला माफ करून मला या घरी आणलं होतं. प्रथमेश माझ्या वहिनीचा हात धरून म्हणू लागला, तेव्हा मी खूप मजबूर होतो. त्यामुळे मला तुझी साथ सोडावी लागली होती, कारण माझ्या घरचे आपल्या दोघांच्या विरोधात होते. त्यांचं म्हणणं होतं की मी एका विवाहित बाईशी लग्न करत आहे, परंतु आता मला विरोध करणारं कोणीच नाही. मी पूर्ण मनाने तुला माझं बनवीन आणि तुझ्या नंदेला चांगल्या पैशात अमेरिकेला विकून टाकेन. फक्त अर्पिताला या बाबतीत काहीच कळता कामा नये.
तिला हे कळता कामा नये की तिचा भाऊ वाईट नसून आपण वाईट आहोत. अर्पिताच अशी एक व्यक्ती आहे जी आपल्या दोघांना एक करू शकेल. वहिनीने प्रथमेशला वचन दिलं की सगळं काही तसंच होईल. तसं त्या दोघांनी ठरवलं होतं. ते दोघं हसून हसून दमले होते आणि माझ्या मात्र पायाखालची जमीनच सरकली होती. माझी वहिनी मलाच नाही तर माझ्या भावाला सुद्धा धोका देत होती आणि माझ्या भावाच्या घरी बसून तिच्या प्रियकराला भेटत होती. मला माझ्या भावाचं बोलणं आठवलं की प्रथमेशने अगोदर सुद्धा आमचं घर मोडण्याचा प्रयत्न केला होता. मला खूप काही माहीत पडलं होतं, ज्यामुळे मी रूममध्ये गेली. मला बघताच वहिनीला आणि प्रथमेशला धक्का बसला, पण थोड्या वेळानंतर त्यांनी स्वतःला कंट्रोल केलं. प्रथमेश मला चॉकलेट देऊ लागला. मी चॉकलेट घेण्याऐवजी वहिनीकडे बघितलं आणि खूप कडक आवाजात वहिनीला विचारलं की वहिनी, आज मला तुला सांगावंच लागेल की सत्य काय आहे. माझ्या वहिनीला कळून चुकलं होतं की मला सगळं काही समजलं आहे. त्यामुळे वहिनीने न घाबरता मला सर्व काही सांगितलं. माझी वहिनी लग्ना अगोदर प्रथमेशवर प्रेम करत होती, परंतु प्रथमेश तिच्यासोबत लग्न करण्याऐवजी अमेरिकेला जाऊन नोकरी करू लागला आणि वहिनीला सोडून त्याने त्याच्या करिअरवर फोकस केलं. लहानपणीच्या प्रेमाने त्याचा रंग फिका पडू दिला नाही. वहिनीच्या मनात प्रथमेशबद्दल अजून सुद्धा प्रेम होतं. वहिनीच्या घरच्यांनी वहिनीसाठी माझ्या भावाला पसंत केलं. माझी वहिनी तरुण आणि खूप सुंदर होती आणि माझा भाऊ माझ्या वहिनीपेक्षा वयाने 9 वर्षांनी मोठा होता. तसंही माझा भाऊ दिसायला थोडा काळा सावळा होता, परंतु प्रथमेश मात्र दिसायला खूप हँडसम होता. वहिनीसाठी माझ्या भावाचं स्थळ त्यांच्या घरच्यांनी आणलं होतं. माझ्या वहिनीने घरच्यांच्या जबरदस्तीमुळे माझ्या भावासोबत लग्न केलं होतं, परंतु वहिनीने माझ्या भावाला मनापासून स्वीकारलं नव्हतं. माझ्या वहिनीवर तर हे लग्न जबरदस्तीने लादलेलं एक ओझं होतं. त्यामुळे माझी वहिनी जबरदस्तीने हे नातं निभावत होती. लग्नाला 8 वर्ष झाली होती. अचानक प्रथमेश अमेरिकेहून भारतात परत आला. तेव्हा अचानक पुन्हा एकदा प्रथमेशचं माझ्या वहिनीवर प्रेम होऊ लागलं होतं. वहिनीसुद्धा लहानपणीच्या प्रेमापोटी मजबूर होऊन लपून छपून प्रथमेशला भेटू लागली. परंतु काही दिवसातच ही गोष्ट माझ्या वहिनीच्या काकीला समजली आणि तिने पूर्ण खानदानात वहिनीची इज्जत काढायला सुरुवात केली. माझा भाऊ वहिनीवर मनापासून प्रेम करत होता, त्यामुळे माझ्या भावाने वहिनीला बदनामीपासून वाचवलं आणि या सर्व गोष्टीला खोटं ठरवलं. जेव्हा माझ्या भावाने वहिनीची साथ दिली तेव्हा सर्वजण आपोआप गप्प बसले. तेव्हा माझ्या वहिनीच्या काकीने प्रथमेशला बजावलं आणि परत अमेरिकेला पाठवून दिलं. प्रेमाचं युद्ध थांबलं होतं, परंतु प्रथमेशने पुन्हा एकदा ते सुरू केलं. आता प्रथमेश पुन्हा एकदा कायमसाठी भारतात परतला आणि तो पुन्हा एकदा माझ्या वहिनीचा दिवाना झाला. माझ्या वहिनीला तर पहिल्या दिवसापासूनच माझा भाऊ पसंत नव्हता आणि आमची परिस्थिती सुद्धा तितकीशी चांगली नव्हती. प्रथमेशकडे अमेरिकेतला पैसा होता आणि प्रथमेशसाठी माझ्या भावाला सोडणं वहिनीसाठी काहीच अवघड नव्हतं. परंतु अडचण तर ही होती, माझा भाऊ माझ्यावर सुद्धा खूप जास्त प्रेम करत होता आणि वहिनीला मात्र मला तिच्यासोबत अमेरिकेला घेऊन जायचं होतं. त्यामुळे वहिनीने जाणून बुजून हा सर्व डाव रचला होता आणि माझ्या भावाला माझ्या नजरेत वाईट सिद्ध केलं होतं. त्यामुळे ती माझ्या भावाला वाईट सिद्ध करण्यासाठी झटत होती. त्यामुळे मी स्वतः एक गरीब बनून राहिली होती. इतक्या वर्षात मी हाच विचार करत होती की माझा भाऊ तर इतक्या वर्षात कधीच माझ्यासोबत मोठ्या आवाजात बोलला नव्हता, तर मग तो बंद रूममध्ये वहिनीवर अत्याचार कसा काय करू शकत होता. मी वहिनीला स्पष्टपणे सांगून टाकलं, जर तुम्हाला तुमच्या घरी जायचं आहे तर तुम्ही जाऊ शकता, परंतु मी माझ्या भोळ्या बाबड्या भावाला सोडू शकत नाही. प्रथमेशने तर अगोदर सुद्धा 2दा वहिनीला धोका दिला होता. वहिनी पुन्हा एकदा प्रथमेश तिला साथ देईल म्हणून आस लावून बसली होती. आज मी पहिल्यांदाच प्रथमेशच्या डोळ्यांमध्ये माझ्यासाठी वासनांध भाव पाहिला होता आणि मला हे कळून चुकलं होतं आणि त्याची इच्छा पूर्ण केल्यानंतर वहिनी त्याच्या कोणत्याच कामाची राहणार नाही. वहिनीने मला चांगल्या आयुष्याची स्वप्न दाखवून मजबूर केलं होतं की मी पण तिच्यासोबत या घरातून बाहेर पडावं आणि माझ्या भावाला सोडून द्यावं. परंतु माझ्यासाठी माझ्या भावाला सोडून देणं इतकं सोपं नव्हतं. माझ्यासाठी माझा भाऊच सर्व काही होता. जर माझ्यासमोर सत्य काय आहे ते आलं नसतं तर कदाचित मी चुकीचा निर्णय घेऊन बसली असती. परंतु देवाचे उपकार आहेत की मी माझ्या डोळ्याने सर्व काही पाहिलं आणि कानाने ऐकलं. परंतु माझी वहिनी प्रथमेश सोबत जाण्यासाठी तयार होती, परंतु जेव्हा मी त्यांच्यासोबत यायला तयार नाही हे त्यांना जेव्हा समजलं तेव्हा प्रथमेशने पुन्हा एकदा वहिनीला सोडून दिलं. माझ्या वहिनीला कळून चुकलं की प्रथमेश तिला तिच्यासोबत घेऊन जाऊन
तिला अमेरिकेला विकणार आहे आणि त्याला त्यातून खूप जास्त पैसे मिळणार होते. परंतु जेव्हा खरेदीदारांना समजलं की मी अमेरिकेला यायला तयार नाही, तेव्हा त्यांनी वहिनीला सुद्धा खरेदी करण्याचा नकार दिला. प्रथमेश खूपच चालाक होता. प्रथमेशने माझ्या वहिनीच्या प्रेमाचा फायदा घेण्याचा विचार केला होता. माझ्या वहिनीला जेव्हा कळून चुकलं की तिने भावूक होऊन भावनेच्या आहारी जाऊन स्वतःचं नुकसान करून घेतलं आहे, जर मी आणि माझी वहिनी प्रथमेश सोबत गेलो असतो तर पुन्हा एकदा आमची इज्जत धुळीला मिळाली असती. माहीत नाही आदल्या जन्मी मी कोणतं पुण्य केलं होतं की मी आणि माझी वहिनी प्रथमेशच्या जाळ्यामधून सुखरूप बाहेर पडलो. संध्याकाळी माझा भाऊ घरी आला तेव्हा वहिनीने स्वतः माझ्या भावासाठी जेवण वाढलं आणि अंतरून सुद्धा केलं. माझ्या भावाला खूप आनंद झाला होता. माझा भाऊ खरंच माझ्या वहिनीवर खूप प्रेम करत होता आणि माझ्या भावाचं हेच प्रेम होतं की आजपर्यंत माझ्या भावाने माझ्या वहिनीच्या प्रत्येक चुकांवर पांघरून घातलं होतं. इतक्या वर्षात प्रथमच माझ्या वहिनीला तिच्या चुकांची जाणीव झाली होती. त्या दिवसापासून माझ्या वहिनीने माझ्या भावाला मनापासून स्वीकारलं. दुसऱ्या दिवशी सकाळी माझा भाऊ आणि माझी वहिनी हसतच रूममधून बाहेर पडले. त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून मला खूप बरं वाटलं. कधीकधी आपण प्रेमाच्या नावावर धोका खातो, त्यामुळे आपण समाजाला तोंड दाखवायच्या सुद्धा लायकीचे राहत नाहीत. खरं प्रेम तर लग्नानंतरच होतं. त्यामध्ये प्रत्येक व्यक्ती एकमेकांची ढाल बनून एकमेकांच्या पाठीशी उभी राहतात. मित्रांनो, तुम्हाला या कथेबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला कथा थोडी पण आवडली असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. पूर्ण कथा ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.